जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उल्हासनगर उपविभाग संघटक उल्हास फळके यांचा वाढदिवस विविध सामाजिक स्तरातून साजरा करण्यात आलाय। यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती। अंबरनाथ येथील कमलधाम वृद्धाश्रमात जाऊन त्यांनी भोजनदान करत मित्रपरिवार आणि वृद्धांसोबत वाढदिवस साजरा केला। तसेच सायंकाळी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या ओटी चौकात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। तसेच 100 महिलांना भेटवस्तू देखील वाटप करण्यात आल्या। फळके यांना शुभेच्छा देण्यासाठी उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली शहरातील शेकडो कार्यकर्ते आणि मित्रपरिवार एकवटले होते। मागील अनेक वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणून उल्हास फळके यांची ओळख असून ते धनंजय बोडारे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। येणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत उल्हास फळके हे नगरसेवक म्हणून निवडून यावेत यासाठी कार्यकर्ते मदत करणार असल्याचे शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी सांगितले। कार्यक्रम खूप छान झालाय आणि छान व्हायचं कारण म्हणजे माझे मित्र परिवार आणि लांबून आलेले माझे सरदादा कोळी, शिवसेना उपनेता आणि सर्वांचे जे प्रेम आहे माझ्यावरती, हे प्रेम आयुष्यभर माझ्यासोबत राहावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि मी यासाठी त्यासाठी काम करत राहीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर मी आवर्जून एकदम कामामध्ये आणि राजकारणामध्ये सध्याची परिस्थितीला खूप व्यस्त होतो, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगरचे विभाग प्रमुख उल्हास फळके याचा आज वाढदिवस आहे आणि एकनिष्ठ उद्धव साहेबांचे एवढे घात झाल्यानंतर देखील हे बिचारा उद्धव साहेबाला सोडून कुठं हल्ला नाही, कुठं गेला नाही, कुठली भूमिका घेतली नाही, पण उद्धव साहेबांना पडत्या काळासाठी ताठपणानं खंबीरपणे साथ देण्यासाठी राहिला आणि ह्या एकनिष्ठची दखल घेऊन मी माझं सगळं काम बाजूला ठेवून आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आज उपस्थित आहे। आणि अत्यंत इथं आल्यानंतर मला बघण्यात आलं माझ्या की कमलधाम इथं वृद्धाश्रममध्ये त्यांनी गरजू लोकांना अन्नदान दिलं, त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला। ही क्वचितच कुठंतरी घडलं, पण उल्हास यांचा प्रत्येक वेळेस वाढदिवस ह्या ठिकाणी साजरा होतो। त्याबद्दल मी उल्हासला माझ्याकडून, माझ्या सहकुटुंब परिवाराकडून, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं, त्याचप्रमाणे युवा सेनाप्रमुख आदित्य साहेबांच्या वतीने, तसंच धाडस संघटनेच्या वतीनं, तसेच माझ्यावर प्रेम करत असलेल्या महाराष्ट्रातल्या 18 पगड 12 बलद बहुजनाच्या वतीनं उल्हास फळके यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई तुळजाभवानी पांडुरंगाला नतमस्तक होऊन मी प्रार्थना करतो की उल्हासच्या हातून असेच गोरगरीब जनतेचे कामं व्हावं आणि येत्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या वतीनं उल्हास फळके हे महापालिकेमध्ये निवडून जावं, एवढी शक्ती आणि बळ त्यांना प्राप्त करून द्यावं असं मी विनंती करून परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। शिवसेना संघटक उल्हास फळके यांचा आज वाढदिवस साजरा करत असताना एक वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं किंवा देशात जर पाहिलं तर वाढदिवसाचं जे हे पीक आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे। पण त्यातले त्यात वाढदिवस साजरा करत असताना एक समाजोपयोगी कार्यक्रम कसा असावा, समाजाला त्या कार्यक्रमातून काहीतरी देणं कसं असावं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज उल्हास फळके यांचा वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या मदतीने आणि उल्हासदादा फळकेंच्या मदतीने आम्ही या विभागात राहून काबाड कष्ट करून भांडी घासून महिला आहेत, त्या महिलांच्या पोटी जन्म घेणारे मुलं आहेत, ते मुलं कोण वकील झालेले आहेत, कोण एअर हॉस्टेस झालेले आहेत, कोण उपजिल्हा अधिकारी झालेले आहेत। अशा परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्या मागचा उद्देश असा आहे की कुठेतरी हे डॉक्टर संजीव सारखे वकील असे बरेच आमच्या विभागातून होतकरू विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवलेलं आहे आणि त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे। या कार्यक्रमाचं नियोजन असं होतं की त्यांचा सत्कार घेऊन या विभागामध्ये एक प्रेरणा निर्माण करण्यात येईल, एक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात येईल। बरेच लोक वातावरणामुळे मायग्रेट होत आहेत, त्यांना असं वाटलं पाहिजे की आता इथं सुद्धा वातावरण चांगलं आहे, इथं सुद्धा पोषक वातावरण आहे। या ठिकाणी सुद्धा बरेच विद्यार्थी घडलेले आहेत। त्याचबरोबर जे 4वी 5वी पर्यंतचे मुलं आहेत त्यांच्यासाठी बॅगच्या स्वरूपात शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर जे अनाथ लोक आहेत
त्यांना त्यांच्या मुलांनी खरं तर ही भारतीय व्यवस्थेमधली सगळ्यात मोठी खंताची गोष्ट आहे की ज्यांच्याकडे दुबई सारख्या ठिकाणी मुलं राहतात पण त्यांचे आई वडील आश्रमात राहतात, ही फार खंत वाटण्याची गोष्ट आहे. अशा आश्रमात राहणाऱ्या लोकांना उल्हासदादा फडकेंनी त्या ठिकाणी गिफ्ट देऊन भोजनाचा कार्यक्रम दिलेला आहे. असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त केलेले आहेत. याचा अर्थ असा आहे इथून पुढे लोकांनी सुद्धा याचा आकलन करावं, याची प्रेरणा घ्यावी की वाढदिवस साजरा करत असताना आपण कशा स्वरूपाने केला पाहिजे. एवढाच हा उद्देश या ठिकाणी आपण लक्षात ठेवून आमच्या सर्वांच्या मते आणि उल्हासदादा सोबत राहून आम्ही या ठिकाणी उल्हासदादा वाढदिवस साजरा केलेला आहे. त्या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाकडून व माझ्याकडून त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.